आणि तो मोठा सत्पुरुष होईल. आणि त्यांना दिवस राहिले आणि टेंबेस्वामी महाराजांनी त्यांचा अवतार संपत आला म्हणून त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं की तुझं जे राहिलेलं काम आहे ते तुला आता देशपांडे घराण्यात जन्म घेऊन मामांच्या ह्याच्यात जन्म घेऊन तुला हे पुढचं काम करायचंय. आणि जेव्हा पार्वती देवींना कळायला लागल्या तेव्हा पार्वती देवींनी त्यांच्या सद्गुरूंचं म्हणजे अक्कलकोट स्वामींचं त्या अक्कलकोट स्वामींच्या मांडीवर खेळलेल्या होत्या मामांच्या मातोश्री. आणि प्रत्यक्ष टेंबेस्वामी महाराज जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा सद्गुरूंनी त्यांना सगळ्या ब्राह्मण लोकांनी सांगितलं की अहो मामा आम्ही डोळे मिटायचा मंत्र म्हणतोय आणि तुम्ही डोळे उघडतायत म्हणे तुम्ही. तर परमपूज्य टेंबेस्वामी महाराज म्हणाले मी भक्त कार्याला जाऊन येतो असं म्हणाले ते. आणि भक्त कार्याला म्हणजे मामांच्या आईच्या स्वप्नात आले मी येतोय माझं नाव श्रीपाद ठेव. आणि अशा प्रकारे मामांचा जन्म झाला. आणि अक्कलकोट स्वामींच्या मांडीवर त्यांची आई खेळत असल्यामुळे त्यांना अक्कलकोट स्वामींनी पण आपलं हे दिलं साक्षात्कार दिला की मी येतोय माझं नाव श्रीपाद ठेव. आणि दोघांनी सांगितलं श्रीपाद ठेव म्हटल्यानंतर त्यांचं नाव श्रीपाद ठेवलं. आणि मामांना जे सद्गुरू लाभले त्यांना 5 सद्गुरू लाभले. असे हो मामांना अभिमान की त्यांना 5 गुरु आधार. परंपरेचे स्रोत निराळे उपासती तरी दैवता फुले. 5 गुरूंच्या वरद कृपेने होई हो मामांचा सन्मान की त्यांना 5 गुरु आधार. पहिले त्यांचे गुरु हो मायती पार्वती. कर्मकांड संस्काराचे धडे ती घालती. भिऊ नको आहे मी सदा तुझ्या पाठीशी. गुरुद्वय हे समर्थ स्वामी अक्कलकोट निवासी. होई मंत्र दीक्षाती वर्षे 12 नंतरी. योगी राज गुळवणी शक्ती पाते देवीती. वासुदेवानंद सरस्वती चतुर्थ गुरु पुढती. मामांच्या रूपाने स्वतेजी अवतरती. ज्ञानेश्वर मामुली कृपेची सावली. मामा आपुल्या जीवनाचे सार्थक करीती. अशा माझ्या सद्गुरूंना 5 गुरूंचा आधार मिळाला. आणि टेंबेस्वामींचा अवतारच असल्यामुळे स्मर्दुगामी सुभक्तानाम उद्धरता भवसंकटात. मला जे वेळोवेळी मामाने जे अनुभव दिले तर त्यांचं स्मरण करताच त्याने मला अनुभव दिले. आणि सगळ्यात जास्त अनुभव मला नर्मदा यात्रेच्या वेळेला त्यांचे मिळाले. आता पहिला अनुभव जो मला मिळाला ते गुरुदक्षिणेचा जो गुरुकृपा जेव्हा माझ्यावर झाली तेव्हा ब्राह्मणाला जेव्हा मी जेवायला आपण कोणातरी ब्राह्मणाला आपण जेवायला बोलू पण घरी कोणी नसल्यामुळे आपल्याला खाण्यातच जायचंय. मी आमच्या परमपूज्य काकांना सांगितलं की काका अहो 3 दिवस माझे उपास झालेत आणि आता मला घरी तर कोणीच नाहीये तर मी तुमच्या घरी जेवायला येतो मी. तर ती काका म्हणाले की तुम्ही खानावळीत जा. ज्यांचा विश्वास नसतो आपल्या गुरूंवर किंवा देवांवर त्यांच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये. आमच्या घरी आमच्या मुलांचा किंवा आमच्या सुनेंचा याच्यावर विश्वास नाही. तर तुम्ही खानावळीत जेव्हा तिथे तुम्ही पैसे देतायत तर त्यामुळे तुम्हाला ते काही परान्न होत नाही. तर तुम्ही तिथे जा खानावळीत जायला लागलं तर. म्हणून मी खानावळीत गेलो जेवायला. तर गप्पा मारता 12:30 वाजता आम्ही 2 जण बाहेर पडलो. माझा मित्र जाधव म्हणून अरुण जाधव आणि मी. तर आम्ही जेवायला तो मला सांगत होता तेवढ्या एक असा दाढी वाढलेला केस वाढलेले कपडे मळकट अशा वेशात आणि खांद्याला झोळी अशा वेशात एक भिकाऱ्यासारखं आम्हाला तो वाटत होता. आणि तो म्हणाला की मला एका वेळच्या जेवणाचे पुरते पैसे द्या कारण मी 3 दिवसाचा उपाशी आहे मी. तर तो आमचा जाधव म्हणाला की अरे बाबा आम्ही पोस्टातले लोक आमचं आम्हालाच पुरत नाही तर तुला कुठून देणार. परंतु तो म्हणाला की मी 3 दिवसाचा उपाशी आहे आणि मी 3 दिवसाचा उपाशी होतो. तो म्हटला अरे बाबा
चल मी पण 3 दिवस उपाशी आहे, आपण दोघं जेवायला जाऊ खानावळीत. तर आम्ही दोघं त्याला घेऊन खानावळीत गेलो. खानावळीत गेलो आणि अक्षरशः त्याला जशी आपण 3 दिवस उपाशी आहे तर तो भरभर जेवत होता तो. आणि ते जेवत असताना त्याच्या शेजारी बसणं मला जरा थोडंसं किळसवाणं वाटलं होतं, कारण तो भिकारी होता शेवटी. तर तो माझ्यासमोर बसला, त्याच्यासमोर इकडच्या लाईनमध्ये मी बसलो आणि तो मधून मला सांगत होता की मला समाधान झालं, माझं समाधान झालंय. आणि इतका भरभर जेवला तो, मी पण भरभर जेवलो. आणि त्याने शर्ट आपला हात धुतले, शर्टला पुसत त्या याला सांगितलं त्याने काउंटरवाल्याला की पैसे ते देत आहेत. ते म्हटलं मी देतो पैसे. मी पण बरोबर आटकलं, हात धुवून हात पुसून त्याला पैसे दिले. आणि याला आता काहीतरी स्वीट डिश द्यावी आपण म्हणून मी स्वीट डिश द्यायला म्हणून बाहेर पाहतो. तर चौकात आलो, तर चौकातून सगळे 4 रस्ते मी पळत सुटलो, परंतु ते पळून गेले. हो म्हणे, मला दिसले नाही. मी ते गायब झाले. ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि हे मी वालोडकर काकांना सांगितलं. वालोडकर काका म्हणाले की अहो ते मामाजी येऊन गेले म्हणे, तुम्ही त्यांच्या रूपात ते येऊन गेले, तुम्हाला प्रत्यक्ष रूप त्याने दाखवलं असतं तर त्यांचं जे तेज आहे ते तुम्हाला तुम्ही सामावू शकलो नसता, म्हणून त्या रूपात ते आले. आणि काही दिवसानंतर आमचे जे सासरे होते, मावस सासरे लाटकर काका, ते आमच्या आश्रमात तिथे सेवेला असायचे. त्याने एक दिवस मामानं विचारलं की का हो मामा, आमचे जावई काय म्हणतायत? तर ते म्हणाले की तुमचे जावई काय म्हणे, त्यांचं पूर्वसुकृत चांगलं आहे, त्यांच्या घरी मी जेवून आलो म्हणे, मी त्याच्याकडे. आणि आमचे सासरे, चुलत मावस सासरे, हे दोघं जण चिडले माझ्यावर की आपल्याला कसं आहे कळलं नाही की मामा आले होते म्हणून किंवा मामा येणार आहेत म्हणून. आणि ते दोघं जण वाशिमला जाऊन आमच्या सासऱ्याने घेऊन ते मालेगावला आले, आमच्या काकांना भेटले, लगेच माझ्याकडे आले. का हो म्हणे मुकुंदराव, तुमच्याकडे मामा आले आणि तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, तुम्ही आम्हाला. अहो म्हटलं मामा नाही आले. मग वालोगर काका म्हणाले की ते प्रत्यक्ष ते जे तुमच्याकडे जेवण मागत होते ते प्रत्यक्ष दत्तात्रेयच होते, तेच मामा होते. आणि ते जेवण करून गेले आणि त्यांना समाधान झाले. आणि अशा प्रकारे सद्गुरू माझ्या ज्या काही इच्छा होत्या की आज ब्राह्मणाला आज आपल्याला अनुग्रह मिळालाय तर आजच्या दिवशी आपण ब्राह्मण भोजन घालावं, पण घरी कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी एकटा काहीच करू शकत नव्हतो. परंतु मामांनी अशी माझी परिस्थिती जाणली आणि माझी इच्छाही जाणली की स्मर्तुगामी स्वभक्तानाम उद्धरता भव संकट. या स्तोत्राप्रमाणे माझी जी इच्छा त्यांनी त्यांचं स्मरण केलं तर ते प्रत्यक्षच अवतरले ते. आणि माझ्या घरी जेवण करून हा अनुभव मला वारंवार आठवतो. असे अनेक अनुभव मला आलेले, अनेक अनुभव आलेले. आणि ते वर्णन करण्याचं माझ्या जरी पात्रता नसेल, तेच माझ्याकडून सगळे करून घेणारे सर्व. तर हे सांगताना मला तुम्हाला सांगायचं कारण एवढंच की आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सद्गुरू काय करू शकत नाही, सद्गुरू सर्व करतात. आपण काहीच करत नाही, सद्गुरूच सर्व करत असतात आपलं. आणि सद्गुरूंचा मला प्रसाद दीक्षा झाल्यानंतर मला सारखं वाटायचं की आपण सद्गुरूंच्या समवेत साधना करावी, त्याच्या समोर बसून करावी साधना. आणि ती साधना करत असताना आपली जर काही चूक होत असेल तर आपल्याला सद्गुरू सांगतील आपल्याला की अशा प्रकारची तुमची चूक होती. तर मामा सगळं करून घेतात आमच्याकडनं. तर माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे रजा नाही, कारण सगळे रजा ते जो मला स्मगलर भेटला होता ज्यांनी माझं फार होतच नव्हतं करून टाकलं, तर त्याच्या तपासातच सगळी रजा संपली. आणि पैसे पण नाही, म्हणजे बिनपगार रजा असायची, त्यामुळे पैसे नाही, रजा नाही. पण मामांचं पत्र आलं मला की अरे म्हणे तू कराडला ये म्हणे, तू कराडला माझं फार कौतुक करतात म्हणे कराडला. त्याप्रमाणे आता रजा नाही तर मामांनी काय करावं हे की एक मशीन आमच्या ऑफिसचं बिघडलं होतं, ऍडिंग अँड लिस्टिंग मशीन बिघडलं होतं. आणि ते आणायला जो आमचा मुंबईला जो मनुष्य गेला होता, शेख म्हणून होता, तर त्या शेखला त्या वेळेला त्याला अल्सरचा त्रास व्हायला लागला, त्याचं पोट दुखायला लागलं आणि तिथे त्याचं ऑपरेशन झालं मुंबईला. आणि ते मशीन तर आणायला पाहिजे.
तर PMG कडनं ऑर्डर आल्या की अकोलकरांना पाठवा मशीन घ्यायला. आता माझ्याकडे पैसा नव्हता, तर मला ऍडव्हान्स मिळाला. ऑन ड्युटी गेलो मी, रजा नव्हती, तर 3 दिवस रजा, 2 दिवस मला रजा मिळाली. जायचा 1 दिवस, यायचा 1 दिवस. मुंबईला मी गेलो तर तिथे भयानक पाऊस होता. गुरुपौर्णिमेचे दिवस होते आणि कमरे एवढ्या पाण्यातून सगळे लोक गाड्यावर जात होत्या. आणि त्या ह्याच्यातून मी गेलो, मामांचं स्मरण करत गेलो, दिगंबरा दिगंबरा म्हणत गेलो. आणि ऑफिसमध्ये पोहोचलो तर ते सुप्रिटेंडेंट जे होते त्यांचं नाव पण मला, जे लोक भेटले त्यांची नावं पण फार चांगली होती. त्यांचं नाव देवता होतं. तर ते देवासाठी मला भेटले आणि ते म्हणाले, तुम्ही मालेगावून आलायत म्हणे आता इथे, परंतु मशीन तयार आहे, परंतु ते द्यायला सबंध पाणी झाल्यामुळे अजून 2-3 दिवस तरी लोक येतील की नाही सांगता येत नाही. तर म्हणे तुम्ही आता काय करा, अजून तुम्हाला 2-3 दिवसाचा ऍडव्हान्स देतो तुम्हाला, कारण पैसे नव्हते माझ्याकडे. तर त्या सुप्रिटेंडेंटनी मला 3 दिवसात 4 दिवसाचा अजून ऍडव्हान्स दिला. म्हणजे पैसे नव्हते तर पैसे मिळाले. आणि मी कराडला गेलो तर तिथे मामा म्हणे, बघा बघा मुकुंदा आला म्हणे इथे. आणि मी गेल्यानंतर माझं जे स्वप्न होतं की त्यांच्या पुढे बसून आपल्याला साधना करायची. तर मामा संध्याकाळी झोपताना काय म्हणाले, त्यांच्या बरोबर जे बाकीचे साधक होते त्यांना म्हणाले की आज तुम्ही असं करा, मुकुंदा आज माझ्याजवळ झोपी. आणि मी मामांच्या जवळ समोरच्या कॉटवर मी झोपलो, मामा आणि आम्ही एका खोली. आणि पहाटे 4च्या सुमाराला, 4:30-4च्या सुमाराला तांब्यावरचं भांडं पडलं आणि त्या आवाजाने मी उठलो तर मामा कॉटवर बसलेले होते. मामा तर मी अरे म्हणे मांजर आली वाटतं म्हणे, म्हणून मी उठलो, दिवा लाव म्हणे. दिवा लावला, भांडं परत तांब्यावर ठेवून दिलं. तर घड्याळ पाहिलं तर 3:30 झालेले. मामानं म्हटलं, मामा मी साधनाला बसू का तुमच्या समोर? वा वा म्हणे, मुकुंदा तुझ्यामुळे माझी साधना होती, बस बस म्हणे. आणि मला खूप आनंद वाटला. मी हातपाय धुतले आणि साधनेला बसलो त्यांच्या समोर. आणि कारण काय आहे की मामा त्यांच्या प्रवचन सांगायचे नेहमी की ह्या जे देवता जे आहेत यांचं साधनेची वेळ पहाटे 3:30 ते सूर्योदयापर्यंत त्यांची वेळ असते. तर अशा पहाटे 3:30 ते सूर्योदयापर्यंत ऋषी मुनी देव हे सगळे साधनेला बसलेले असतात. तर सामुदायिक साधना त्यांच्यामध्ये आपण जे साधना केली त्यावेळी तर ती सामुदायिक साधना होती, ती त्यांच्या समोर. तर म्हटलं आपण तर मामांच्या समोरच बसणार आहे, आपण 3:30 वाजताच आपल्याला जाग आली, म्हणून मी पटकन तोंड धुवून त्यांच्या समोर बसलो. आणि 6 वाजता मामानेच दिगंबरा दिगंबरा म्हटलं आणि साधून उठून पाहतो तर 6 वाजले होते. तर 50 मिनिटं बसायला सांगितलं होतं त्याने आम्हाला, परंतु 3:30 ते 6 पर्यंत जवळजवळ 2.5 तास माझी साधना चालली होती. त्यामुळे मामा म्हणाले की अरे म्हणे मुकुंदा, अशीच प्रेमाने नियमाने साधना करत जा, म्हणजे मग तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. तर माझा जो उद्देश होता की मामांसमवेत साधना करायची, तर कधीही अशी साधना माझी झाली नाही 50 मिनिटापेक्षा जास्त. उलट गर्दीच असते, गजर करून बसायचो मी की केव्हा 50 मिनिटं होत आहेत आणि या अंधारातून आपण मुक्त होतो असं वाटायचं. कारण पूर्वी जे काय माझ्यातून चुका घडल्या असतील तर मला असं वाटायचं की आपण साधनेला बसलो की सद्गुरू आपल्याला शिक्षा करत असावे, काहीतरी थोबाडीत मारतील किंवा काहीतरी शाप देतील, म्हणून मी घाबरत असते अंधारात बसायला. परंतु 50 मिनिटाचं गजर करून बसायचं आणि पटकन उठायचं. पण त्या दिवशी माझी 2.5 तास साधना झाली. आणि माझं जे काय हे होतं, स्वप्न होतं की मामांच्या समोर, सद्गुरूंच्या समोर आपल्याला साधनाला बसायचं आहे, ते मामाने माझं पूर्ण केलं. आणि अशा प्रकारे दर वेळेला मला जे मला अडचणी येतील त्या अडचणींचा प्रत्यक्ष मामाच त्याचा अनुभव देऊन माझे शंका समाधान करायचे. आणि असं अनेक वेळा घडले. आणि मला 82 साली अनुग्रह मिळाला आणि 89 सालापर्यंत 88 सालापर्यंत 88 साली मामाने देव ठेवले. आणि जरी ते ठेवला असला तरी आज सुद्धा ते माझ्या
पाठीशी आहे, ते माझ्या हृदयातच आहे असं मी समजतो. आणि त्यांचा अनुभव कथन करताना आज गुरुपौर्णिमेच्या दृष्टीने आपल्या सद्गुरूंचं कथाकथन, त्याचे अनुभव सांगितले तर एक प्रकारचा आनंद होतो आपल्याला. तर म्हणून